की लोकसभेची निवडणूक आहे आणि माझं गाव आहे. ज्या ज्या ठिकाणी मी जातो लोक मला विचारतात, मंगेश भाऊ तुमचं गाव तुमच्या सोबत आहे का? तुमच्या गावात तुम्ही कामं केले, तुमच्या गावातले लोक तुमच्या सोबत का नाही? एकच गाडी तुम्ही का घेऊन फिरताय? मी म्हणलं भाऊ, आमच्या गावाच्या लोकांचं प्रेम आमच्या सोबत आहे. ज्या ज्या वेळी मागच्या 1.5 वर्षात 2 वर्षात आम्ही आंदोलन केलं, अख्खं गाव माझ्यासोबत उभं राहतं. ज्या ज्या वेळी मी संकटात असतो, ज्या ज्या वेळी मला गरज पडती, जेलात जरी असलो तर माझं गाव वर्गणी करतं आणि मला बाहेर काढून आणतं. यावेळी सुद्धा माझं पूर्ण गाव या ठिकाणी माझ्या सोबत आहे. हे मोठे गावाची ताकद आहे. गावानं मला उभं केलं, सरपंच केलं, गावातल्या प्रत्येक नागरिकांना मला प्रेम दिलं आणि आता हे गाव, हे गल्लीतलं राजकारण आपल्याला दिल्लीपर्यंत या ठिकाणी घेऊन जायचंय. आणि म्हणून पूर्ण गाव या ठिकाणी आपल्याला सोबत असावं लागणार आहे. गावाचा इतिहास या ठिकाणी होणार आहे. मी तुम्हाला शब्द देतो, या जालना जिल्ह्याची बातमी, या जालना जिल्ह्याचे प्रश्न पाण्याचा असो, आरोग्याचा असो, शिक्षणाचा असो, रस्त्याचा असो किंवा रात्रीच्या शेतकऱ्याच्या लाईटचा असो, प्रत्येक जालना जिल्ह्याचा प्रश्न प्रत्येक 8 दिवसाला या नॅशनल टीव्हीवर तुम्हाला बघायला मिळेल. एवढा झपाटून आपण गावात ग्रामसभा घेतली, प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसंच त्या लोकशाहीच्या, देशाच्या सर्वोच्च असलेल्या त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये त्या झोपलेल्या देवाला जागा करून, खडबडून जागा करून आपले प्रत्येक प्रश्न जालना जिल्ह्याचे त्या ठिकाणी मांडू आपण. बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की मोदी साहेबच पंतप्रधान झाले पाहिजे. भाजपवाले म्हणतात मोदी साहेबच तिसऱ्यांदा, मोदी साहेबांच्या नावावर मतदान या ठिकाणी ते मागत आहे. बरोबर आहे, आमचं काही म्हणणं नाही पंतप्रधान कोण हो, पण आमच्या जालना जिल्ह्याचं काय? मोदी साहेब पंतप्रधान झाले तर जालन्यात येऊन काम करणार नाहीये ना? आमच्या रात्रीच्या लाईटवर, आमच्या शिक्षणावर, आमच्या आरोग्यावर ते बोलणार नाहीये ना? आमच्या आरोग्यावर, आमच्या शिक्षणावर कोण बोलेल? एक सरपंच गावाची काया पालट करू शकतो, एक जिल्हा परिषद सदस्य सर्कल बदलू शकतो, एक आमदार तालुका बदलू शकतो, तर एक खासदार पूर्ण जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो. आणि संधी आहे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे, एकदा सरपंच झालेल्या माणसाला पुन्हा लोक सरपंच होऊ देत नाही. आणि आपण सरपंच पदावरून खासदार व्हायला चाललो, पण ते तुमची शक्ती आहे, तुमचं समर्थन आहे. तुम्ही हा योगायोग घडून आलेला आहे की एक सरपंच असलेला 25 वर्षाचा पोरगा 25 वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला टप देतोय, ती तुमची शक्ती आहे. माझ्याकडे काही पैसे नाही, तुम्हाला माझी सगळी परिस्थिती माहिती आहे, काय काय मध्ये प्रकरण झाले सगळं तुम्हाला माहिती आहे. मी काही सांगणार नाही, पण तुम्ही मला सपोर्ट द्या, तुम्ही मला आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करतो. मी तुमचं कधी नाक कापू देणार नाही, तुमची मान या देशात कधी खाली जाऊ देणार नाही. तुमचा पोरगा म्हणून मला वटीत घ्या, एवढ्या वेळेस या ठिकाणी संधी द्या. जर का तुमचे कामं केले नाही, मी जरी त्यांच्यासारखा पुन्हा झालो, 25 वर्ष गावाकडे येऊन पाहिलं नाही, तुमचे कामं दिलं, पुन्हा कान धरा आणि सांगा की तू आम्हाला मतदान मागितलं होतं, तुला आम्ही मतदान केलं आणि म्हणून हक्काचा माणूस म्हणून तुम्ही या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवू शकता. आणि परत मी जर का दगाफटका केला तर परत या ठिकाणी मला कधीच आयुष्यभर निवडून देऊ नका, मतदान देऊ नका, एवढंच या ठिकाणी सांगतो.